कल्याण सोलापूर या ठिकाणी जे जात पडताळणीसाठी कास्ट व्हॅलिडिटीसाठी जे काही त्या ठिकाणी फेऱ्या घालायला लागत होते, अनेक लोकांना या ठिकाणी जे एखादा जर कर्मचारी अधिकारी जर तो नोकरीला लागला आणि नोकरीला लागल्यानंतरनं त्याची जे ट्रेनिंग असते ते ट्रेनिंग एक वर्षभर असते, तर ह्या समाज कल्याणकडून अशीच जाचकाट्या लावण्यात येतात की तुम्ही वर्षाच्या आतमध्ये का कागदपत्र जमा केले नाही. म्हणजे जाणीवपूर्वक असं उगं काहीतरी एक हे काढून लोकाला खरोखर ह्या ठिकाणी हेलपाट्या घालायला लावून लोकांकडून पैशाची मागणी केली जाते, असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल. आज संतोष जाधव साहेबाला भेटून आम्ही सांगितलं, अनेक लोकांची तक्रारी होती की कास्ट व्हॅलिडिटीसाठी आम्हाला हेलपाट्या घालावं लागतात, आम्हाला जाचकाठी. मी म्हणलं त्यांच्याकडे, ते म्हणत होते की सगळेजण की GR आहे यांच्याकडे, GR आहे तर आम्हाला दाखवा कसला GR आहे. तर मी सर्वाला सांगू इच्छितो GR वगैरे काही नाही, हे फक्त हेलपाट्या घालवायचं काम आहे. जर कुणाला कास्ट व्हॅलिडिटीसाठी जर अडचणी येत असेल, काय येत असेल तर आमच्या संघटनेकडे संपर्क साधा. आमचे मोठे बंधू युवा भीम सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी जे आत्ता सांगितलेलं आहे ते खरं आहे की आज एकतर महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदा नाही आहे, मुलं वर्ष 2-2 वर्षे व्यायाम करतात, ट्रेनिंग घेतात, स्पर्धा परीक्षा देतात. स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर त्यांच्या खडतर यशानंतर जेव्हा त्यांना स्पर्धा परीक्षा द्यायची वेळ येते, स्पर्धा परीक्षा देतात, पास होतात आणि त्यांना जेव्हा कागदपत्राची अडचण येते त्यावेळेस इथले जे अधिकारी वर्ग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याणचा, तो जातकाठी घालतो, काहीतरी करतो, काहीतरी चिरीमिरी मिळण्यासाठी. हे जे नियम आहे ते GR आहे, हे GR आहे म्हणून काय होतं, आणि त्यांचा जर नोकरीचा कॉल आला गेला तर त्यांना 6-6 महिने वर्षभर ट्रेनिंगला जावं लागतं आहे. मग तरी तिथं ट्रेनिंग करणार का ह्यांच्या जातकाठीचे कागदपत्र गोळा करणार. त्यामुळे आमच्या संस्थेकडे युवा भीमसेनेकडे अनेक विद्यार्थ्यांची तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने युवा भीमसेनेचे आमचे बंधू अण्णा डोलारे आणि आम्ही आमच्या टीमने येऊन तिथं व्हिजिट दिलं आणि संतोष जाधव साहेबांना भेटले. त्यांना सर्व गोष्टी, सर्व विद्यार्थ्यांच्या गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या आणि त्यांनी पण सहकार्य करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं. आणि अशा विद्यार्थ्यांना जे कास्ट व्हॅलिडिटी असेल, कुठले कागदपत्र द्यायचे असेल, अशी कुणाची पण अडचण असल्यास त्यांनी युवा भीमसेनेच्या संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांना यांच्याशी संपर्क साधावा. जय भीम, जय भारत, जय संविधान. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.